नमस्कार, मी प्राध्यापक अमोल बोकरे. आपल्या सर्वांचं पुन्हा डिप्लोमा प्रवेश 21 या उपक्रमामध्ये स्वागत करतो. आजचा हा लाईव्ह सेशन आपला चौथा आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रथम वर्ष डिप्लोमा 2021 प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राबद्दल माहिती घेणार आहोत. त्या कागदपत्रांची माहिती सुरू करण्या अगोदर आपल्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे कास्ट कॅटेगरी, ज्याला आपण मराठीमध्ये प्रवर्ग म्हणतो. तर विद्यार्थ्याची कास्ट कॅटेगरी कोणती आहे त्याच्यानुसार त्याला आवश्यक प्रवेशासाठी आवश्यक असणारे कागदपत्र यामध्ये बदल होत असतो. बेसिकली कास्ट कॅटेगरी ही दोन प्रकारामध्ये डिवाइड केलेली आहे. एक ओपन कॅटेगरी आणि दुसरी रिझर्व्ह कॅटेगरी. पुन्हा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पुन्हा 5 सब टाईप आहेत, ते आपण एक एक बघूया. कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरी असे दोन टाईप आहेत. त्यामधील ओपन कॅटेगरीमध्ये मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि पारसी या समाजाचा उल्लेख होतो. जो विद्यार्थी यापैकी कास्टचा असेल, मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी, तर असे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी बघूया. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पुन्हा 5 प्रकारच्या कास्टचा उल्लेख होतो. एक एससी कास्ट, एसटी कास्ट, एनटी कास्ट, एसबीसी, आणखीन ओबीसी कास्ट. एससी कास्टच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबुद्ध जात ही एससी मध्ये गणली जाते. एसटी मध्ये अनुसूचित जमाती जितक्या जाती आहेत त्या सर्व एसटीच्या अंतर येतात. एनटी, ए बी सी डी, व्हीजेडीटी या कास्टमध्ये सर्व प्रकारच्या विमुक्त जाती, सर्व प्रकारच्या भटक्या जमाती या गणल्या जातात. एसबीसी कास्टमध्ये विशेष मागास प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कास्ट या एसबीसी अंतर्गत गणल्या जातात. आणखीन ओबीसी मध्ये इतर मागासवर्ग, मुस्लिम, आणखीन जैन पंचम या सर्व प्रकारच्या कास्ट या ओबीसी मध्ये गणल्या जातात. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ओबीसी मध्ये जर बघितलं तर मुस्लिम, जैन पंचम या कास्ट ओबीसी मध्ये पण येतात आणि ओपन कॅटेगरीमध्ये देखील जैन आणि मुस्लिम या कास्ट दिसत आहेत. तर याचा खुलासा असा आहे, मुस्लिम विद्यार्थ्यांकडे ज्या मुस्लिम विद्यार्थ्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असेल तर ते विद्यार्थी ओबीसी साठी अप्लाय करू शकतात. जैन मधील एक जैन पंचम ही एक सबकास्ट आहे. तर जैन पंचम ही कास्ट ओबीसी मध्ये गणली जाते. त्यामुळं जैन मधील जैन पंचम जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ओबीसी कास्ट साठी अप्लाय करू शकतात. या कास्ट कॅटेगरी शिवाय आणखीन एक कास्ट कॅटेगरी ही नवीन तयार केलेली आहे, ज्याच्यानुसार ऍडमिशन मध्ये रिझर्व्ह कोटा हा आपल्याला दिसतो. मायनॉरिटी अल्पसंख्याक. आता जे विद्यार्थी मायनॉरिटी अल्पसंख्याक ही पुन्हा दोन प्रकारची मायनॉरिटी अल्पसंख्याक आहे. एक धार्मिक अल्पसंख्याक आणि दुसरी असते भाषिक अल्पसंख्याक. म्हणजे काय बघू आपण. पहिल्यांदा बघतो आपण मायनॉरिटी अल्पसंख्याक जी धार्मिक म्हणून ओळखली जाते. धार्मिक अल्पसंख्याकमध्ये जे विद्यार्थी जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख आणि पारसी या समाजातील आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा उल्लेख हा धार्मिक अल्पसंख्याक म्हणून केला जातो. या विद्यार्थ्यांसाठी ठराविक कॉलेजमध्ये ज्या कॉलेजेसना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे अशा कॉलेजेसमध्ये 51% जागा, टोटल ज्या काही कॉलेजमध्ये उपलब्ध असणाऱ्या सीट्स आहेत त्याच्या 51% सीट्स या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह ठेवलेल्या असतात. मायनॉरिटी मध्ये आणखीन एक प्रकार येतो, तो म्हणजे मायनॉरिटी अल्पसंख्याक भाषिक दर्जा प्राप्त असणारे. काही भाग जे आहेत भारतातील ते मायनॉरिटी अंतर्गत भाषिक अल्पसंख्याक मध्ये येतात. जसे लिंगायत भाषिक समाज आणि गुजराती भाषिक समाज हे दोन प्रकार घेतलेले आहेत. जनरली
आपल्या महाराष्ट्रामध्ये या दोन्ही प्रकारचं रिझर्वेशन असणारे कॉलेजेस कमी आहेत. लिंगायत समाजाचं रिझर्वेशन हे कर्नाटकमध्ये जास्त आहे. गुजरातीसाठी गुजरातमध्ये या भाषिक अल्पसंख्याकांना सीट्स जास्त अवेलेबल आहेत. त्यानंतर इतर मागास वर्गामध्ये जसं मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की जैन, पंचम आणि मुस्लिम या दोन्ही कॅटेगरी येतात. ज्या विद्यार्थ्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र असेल ते विद्यार्थी ओबीसी साठी अप्लाय करू शकतात, जैन किंवा मुस्लिम कास्ट मधील. आता आपल्याला बघायचं आहे ऍडमिशन साठी, प्रवेशासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे. आपण कास्ट ही दोन टाईप मध्ये डिवाइड केली, एक ओपन टाईप आणि दुसरी रिझर्व्ह टाईप. त्याप्रमाणे ऍडमिशन मधील जो काही ऍडमिशन कोटा आहे, ऍडमिशनच्या सीट्स आहेत, प्रत्येक कॉलेजमधल्या ऍडमिशनच्या सीट्स या दोन टाईप मध्ये डिवाइड झालेल्या असतात. त्याच्यामध्ये एक ऍडमिशनचा टाईप असतो ओपन टाईप आणि दुसरा असतो रिझर्व्ह टाईप. या दोन टाईप शिवाय ऍडमिशनचे आणखीन दोन टाईप आहेत. एक म्हणजे डिफेन्स कोटा आणि दुसरा म्हणजे TFWS कोटा. आता TFWS म्हणजे काय, तर ट्युशन फी विवर स्कीम. ट्युशन फी विवर स्कीम म्हणजे काय, तर याबाबत पहिल्यांदा आपण ऍडमिशन सीट आणि कोटा याबाबत थोडंसं डिस्कशन करूया आणि नंतर मग TFWS बाबत आपण एक्सप्लेनेशन देऊ. ऍडमिशन कोटा म्हणजे काय, सपोज वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक आपण उदाहरण घेऊया. वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये 3 कोर्सेस आहेत. याच्यामध्ये एक सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, पुढचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आणि तिसरा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्स आहे. या तिन्ही कोर्ससाठी प्रत्येकी 60 सीट्स त्या कॉलेजला शासनाने दिलेले आहेत. म्हणजे कॉलेजचा एकूण कोटा झाला 180. तर या ज्या काही सीट्स आहेत, ह्या सीट्स या 4 टाईप मध्ये डिव्हाइड केलेल्या असतात. 4 नाही 3 टाईप मध्ये. त्याच्यामध्ये एक 180 सीट्स मध्ये काही सीट्स असतील ओपन, काही सीट्स असतील रिझर्व्ह आणि काही सीट्स असतील डिफेन्स कोटा. बरोबर. आता TFWS म्हणजे काय बघा, या 180 सीट्सच्या अगेन्स्ट म्हणजे ज्या काही त्यांच्या डिव्हिजन्स आहेत, 3 डिव्हिजन आहेत, एक मेकॅनिकल डिव्हिजन, सिव्हिल डिव्हिजन आणि इलेक्ट्रिकल डिव्हिजन. तर त्या 60 जागाच्या अगेन्स्ट 3-3 सीट्स या TFWSच्या ग्रँट असतात. म्हणजे 60 जागेच्या अगेन्स्ट 3 म्हणजे त्यांना 18 सीट्स या TFWSच्या मिळालेल्या असतात. आता हे जे पर्सेंटेज आहे, 60 इंटेक, काही ठिकाणी 60 इंटेक आहे, काही ठिकाणी 40चा इंटेक आहे, काही ठिकाणी 120चा इंटेक आहे. तर तो जो इंटेक आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजचा इंटेक, त्याच्यामधलं रिझर्वेशन, कॅटेगरी हा सर्व पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आता फक्त आपण फोकस करतोय की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील. तर त्या इंटेक प्रमाणे जनरली ऍडमिशनचा जो कोटा आहे तो एक असतो ओपन कोटा, दुसरा असतो रिझर्व्ह कोटा आणि तिसरा असतो डिफेन्स कोटा आणि चौथा असतो TFWS कोटा. या 4 शिवाय काही कॉलेजेसमध्ये मायनॉरिटी कोटा देखील ऍडमिशनचा उपलब्ध असतो. तर यासाठी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात ते आपण बघूया. ऍडमिशनसाठी या सर्व प्रकारच्या कोट्यासाठी हे 3 डॉक्युमेंट्स कॉमन आहेत. नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट आणि शाळा सोडलेल्याचा दाखला. हे 3 सर्टिफिकेट कोणत्याही प्रकारचा तुमचा ऍडमिशन कोटा असेल तर त्याच्यासाठी कंपल्सरी आहे. आता अगेन इथं डोमेसाइल सर्टिफिकेट साठी पुन्हा सब ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेट जर आपल्याकडे नसेल तर शाळा सोडलेल्याचा जो दाखला आहे त्याच्यावरती नॅशनॅलिटी इंडियन म्हणून मेन्शन असेल तर डोमेसाइल सर्टिफिकेटची गरज नाही. त्याच्याऐवजी तुम्ही विद्यार्थ्याचा पासपोर्ट जर काढलेला असेल तो देखील नॅशनॅलिटी म्हणून सादर करू शकता. जन्माचा दाखला असेल की ज्या दाखल्यावरती जन्मस्थळ हे भारतीय असेल, भारतातील असेल तरी देखील डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणून ते सादर करू शकता. तर या पद्धतीनं हे 3 डॉक्युमेंट्स ऍडमिशन साठी कंपल्सरी आहेत. आता त्याच्या पुढचे डॉक्युमेंट्स आपण कास्ट प्रमाणे बघूया. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा हे डॉक्युमेंट सोडून इतर कोणतेही डॉक्युमेंट्स लागणार नाही. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी SC आणि ST मध्ये आहेत, जे मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत
त्यांच्यासाठी हे कॉमन 3 डॉक्युमेंट सोडून त्यांना आणखीन ऍडिशनल कोणतं डॉक्युमेंट लागेल? कास्ट सर्टिफिकेट लागेल. विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट. आणि ते कुणी दिलेलं पाहिजे? हे कास्ट सर्टिफिकेट तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची रिझर्व्ह कॅटेगरी NT, OBC, SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या 3 कॉमन डॉक्युमेंट शिवाय पुढचं डॉक्युमेंट लागेल ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागेल प्लस नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागेल. आता इथं सर्वांनी खूप काळजीपूर्वक लक्ष द्या. जे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं आवश्यक आहे ते 31 मार्च 2022 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं असणं गरजेचं आहे. आता पुढचा कोटा बघू आपण, डिफेन्स कोटा. डिफेन्स कोट्यासाठी हे 3 कॉमन डॉक्युमेंट्स प्लस डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट. डिफेन्स कोट्यामध्ये विद्यार्थ्याचे आई आणि वडील संरक्षण कर्मचारी म्हणून असतील, कार्यरत असतील, तर जिथं ते कार्यरत आहेत तिथून प्रवेश नियमावलीमध्ये जो फॉर्मॅट C दिलेला आहे त्याच्यावरती सही शिक्का आणणं म्हणजेच त्याला म्हणतो आपण डिफेन्स सर्टिफिकेट. ते या ठिकाणी सादर करावं लागेल. आता राहिला शेवटचा कोटा तो म्हणजे TFWS कोटा. जे विद्यार्थी TFWS कोटामधून ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी हे कॉमन 3 डॉक्युमेंट प्लस त्याशिवाय वडिलांचा एकत्रित कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. हा खूप शब्द महत्वाचा आहे. उत्पन्नाचा दाखला हा आईचा किंवा इतर कोणत्या कुटुंब प्रमुखाचा चालणार नाही, तर उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल? वडिलांचा उत्पन्नाचा दाखला जो अकॅडमिक इयर 2021 साठी काढलेला असणं गरजेचं आहे आणि जो दाखला तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असणं गरजेचं आहे. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे आहेत याबाबत एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता काही महत्वाच्या सूचना किंवा या डॉक्युमेंट्स हे सर्व डॉक्युमेंट्स उपलब्ध करत असताना आणखीन कोणकोणत्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवतोय. यामध्ये पहिला पॉइंट एक्सप्लेन करतोय. जे विद्यार्थी 12वी झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांना डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी 10वीचा दाखला त्यांचा आपल्याला देणं गरजेचं नाही. त्यांनी कोणता दाखला दिला पाहिजे? 12वी ते पास होऊ देत किंवा फेल असू देत, जो काही रिझल्ट असेल त्यांचा, तर त्यांनी 12वी नंतरचा कॉलेज सोडल्याचा दाखला द्यावा लागेल. याशिवाय जे विद्यार्थी इतर कोर्स, समजा 11वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेणार आहे किंवा इतर कोणते तरी कोर्स करतोय तो 10वी नंतर आणि तो कोर्स आता यावर्षी कंप्लीट झालाय आणि त्यानंतर त्याला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो सदरचा जो काही कोर्स तो करतोय त्यात तो पास असू दे किंवा फेल असू दे, तो कोर्स जिथून करतोय तिथला शाळा सोडलेल्याचा दाखला इथं द्यावा लागेल. समजा काही विद्यार्थ्यांची 10वी ही 2017, 2018, 2019 मध्ये झालेली असेल आणि आता त्यांना डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि या मधल्या कालावधीमध्ये म्हणजे समजा 2018 ला त्याची 10वी झाली आणि आता तो 2021 ला डिप्लोमाला ऍडमिशन घेतोय. 18 ते 21 या कालावधीमध्ये त्यानं कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलेलं नसेल तर त्याला म्हणतो आपण शिक्षणामध्ये खंड असणं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट द्यावं लागेल. जे विद्यार्थी 2020 मध्ये 10वी झालेत आणि 1 वर्षाचं त्यांनी इतर कोणता तरी कोर्स केला असेल तर त्या कोर्सचा त्याला शाळा सोडलेल्याचा दाखला मिळू शकतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट द्यावं लागणार नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे त्यांनाच फक्त गॅप सर्टिफिकेट हे द्यावं लागेल. जे विद्यार्थी ड्रॉइंगची परीक्षा पास झालेले असतील त्यांना ड्रॉइंगचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, हे सर्टिफिकेट तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेलंच आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. डिफेन्स सर्व्हिस साठी जे प्रमाणपत्र सादर करायचं आहे ते प्रमाणपत्र प्रवेश नियमावली पुस्तिकामध्ये एक C फॉर्मॅट म्हणून दिलेला आहे. त्या फॉर्मॅट प्रमाणेच ते प्रमाणपत्र डिफेन्स साठी सादर करायचं आहे.
उत्पन्नाचा दाखला जे विद्यार्थी TFWS कॅटेगरीमधून ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे आणि हा उत्पन्नाचा दाखला सर्व कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न असलेला वडिलांच्या नावचा 1 एप्रिल 2021 नंतर काढलेला आणि सन 2020-21 या सालासाठी तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकरणाने दिलेला असावा. ही खूप महत्वाची टर्म आहे, कंडिशन आहे की ज्यामध्ये आपण काळजीपूर्वक हा उत्पन्नाचा दाखला काढत असताना या अटी फुलफिल करणं गरजेचे आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचे वडील हयात नसतील तर त्या केसमध्ये आईच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा, त्यासोबत वडिलांचा मृत्यूचा दाखला त्याला द्यावा लागेल. समजा इन केस आई वडील दोघेही हयात नसतील तर त्या केसमध्ये विद्यार्थ्याच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला चालू शकतो किंवा विद्यार्थ्याचे जे कोणी पालन पोषण करतात त्या व्यक्तीच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकतो, पण त्यासोबत आई आणि वडील या दोघांचाही मृत्यूचा दाखला द्यावा लागेल. मायनॉरिटी कोट्यामधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल म्हणजे ज्या कॉलेजला मायनॉरिटी दर्जा प्राप्त आहे, फॉर एक्झाम्पल सांगलीमध्ये लठ्ठे पॉलिटेक्निक सांगली या कॉलेजला मायनॉरिटी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे, तर त्या ठिकाणी 51% सीट्स या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तिथं जर ऍडमिशन घ्यायचं असेल मायनॉरिटी कोट्यातून म्हणजे जैन, मुस्लिम, बौद्ध, शीख, पारसी या कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी, तर त्यांनी त्यांचा जो शाळा सोडलेल्याचा दाखला असणार आहे त्या दाखल्यावरती जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी या कास्टचा उल्लेख आहे की नाही ते जाणीवपूर्वक तपासून दाखला घ्यावा. दहावीची जी मार्कशीट असणार आहे, उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर दाखला इत्यादी जे काही दाखले असतील, जे काही सर्टिफिकेट असतील त्या सर्टिफिकेट वरती विद्यार्थ्याचं जे नाव असेल ते नाव सेम हवं. समजा इन केस त्याच्यामध्ये नावामध्ये बदल असेल तर आपण आत्ताच ऍफिडेव्हिट करून घेऊन ठेवणं गरजेचं आहे. ते ऍफिडेव्हिट ऍडमिशनच्या वेळी सादर करावं लागेल. विद्यार्थ्याजवळ जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी विद्यार्थ्यानं स्वतःजवळ ठेवावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यानं त्या सर्व डॉक्युमेंटचे 3 झेरॉक्स बंच करून ट्रू कॉपी करून स्वतःजवळ ते ठेवावे. कारण याचं असं आहे, ज्यावेळी तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं त्यावेळी हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजला जमा करावे लागतात. कॉलेजमध्ये हे डॉक्युमेंट्स जवळपास 3 ते 4 महिन्याच्या कालावधीसाठी लागतात, कारण त्या कालावधीमध्ये कॉलेजकडून शासनानं कॉल दिल्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून शासनामार्फत व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. त्यामुळं हे डॉक्युमेंट्स एकदा तुम्ही कॉलेजमध्ये जमा केला की तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याची कॉपी ही उपलब्ध नसेल तर ती अडचण होऊ शकते. आता एकदा हे डॉक्युमेंट कॉलेजमध्ये दिल्यानंतर हे डॉक्युमेंट परत आपल्याला कशासाठी लागू शकतात, तर ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असतो. तर तो स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना या सर्व कागदपत्राची ओरिजिनल स्कॅन केलेली कॉपी स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना लागत असते. त्यामुळं प्रत्येकानं या डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी करून ती सॉफ्ट कॉपी आपल्याजवळ ठेवावी. तसेच तुम्हाला एखाद्या तुमच्या पर्सनल कामासाठी या वरीलपैकी कोणत्याही डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी ही तुम्हाला लागू शकते. त्यामुळं 3 झेरॉक्स बंच काढून ती ट्रू कॉपी करून ते डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्याजवळ प्रिझर्व करा. आतापर्यंतच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की प्रवेशासाठी लागणारे डॉक्युमेंट त्याच्याबरोबर आणखीन कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागू शकतात. इतर इसेन्शियल डॉक्युमेंट्स आपण त्याची यादी आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं. आता यानंतरचा जो पार्ट आपण बघणार आहे तो म्हणजे बँक अकाउंट व आधार नंबर. आता हा पार्ट ऍडमिशनसाठी गरजेचा नाहीये, पण ऍडमिशन घेतल्यानंतर जे विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी हा पार्ट खूप महत्वाचा आहे. बँक अकाउंट आणि आधार नंबर यानुसारच आपल्याला
स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरता येत असतो. कोणत्याही बँक अकाउंटमध्ये विद्यार्थ्याचे नावे बँक अकाउंट चालू शकते, परंतु विद्यार्थ्याचं बँक अकाउंट आणि आधार नंबर वेळेत बँकेकडून लिंक न झाल्यामुळं विद्यार्थ्यास स्कॉलरशिपची रक्कम मिळण्यास विलंब होत असतो. काही वेळेला ज्या काही गव्हर्नमेंट बँका आहेत, म्हणजेच SBI असेल, इतर बँका की ज्याच्यामध्ये बँकिंग लोड हा जास्त असतो, त्यामुळं त्या बँकांकडून विद्यार्थ्यांना पाहिजे तशी सर्व्हिस मिळत नाही. त्याच्यामुळं काय होऊ शकतं, त्या बँकेमधून विद्यार्थ्याचा आधार नंबर हे त्याच्या बँक अकाउंटला लिंक होत नाही, त्यामुळे स्कॉलरशिप मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. मग अशासाठी काय करायचं, तर अशासाठी मी तुम्हाला एक सजेशन देईन की पोस्ट ऑफिसमध्ये, लक्षपूर्वक ऐका, पोस्ट ऑफिसमध्ये स्कॉलरशिपसाठी लागणारं अकाउंट काढून घ्यायचं. पोस्ट ऑफिसमध्ये देखील सेव्हिंग अकाउंट निघतं, इतर वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट निघतात, पण आपण त्यांना पर्टिक्युलर विद्यार्थ्यासाठी लागणारं महाडीबीटी म्हणजे स्कॉलरशिपसाठी लागणारं अकाउंट काढून द्या अशी रिक्वेस्ट करा. आता ही जी फॅसिलिटी आहे ही पोस्ट ऑफिस मार्फत ॲडिशनल सुरू करण्यात आलेली आहे. पोस्ट ऑफिस आणि स्कॉलरशिप या दोघांमध्ये स्कॉलरशिपचं जे काही पोर्टल आहे ते म्हणजे महाडीबीटी पोर्टल आणि पोस्ट ऑफिस यांच्यामध्ये एक टाईप झालेला आहे आणि त्यानुसार पोस्ट ऑफिसमध्ये स्कॉलरशिपसाठी सेपरेट अकाउंट काढून दिले जातात. हे अकाउंट काढत असताना आधार बेस्ड अकाउंट काढल्यामुळं या ठिकाणी पुन्हा पोस्ट ऑफिसमध्ये आधार लिंक करून घ्यावं लागत नाही. पण पोस्ट ऑफिसमध्ये देखील हे अकाउंट कोणतं काढायचं, आपल्याला स्कॉलरशिपचं अकाउंट काढायचं आणि आधारवरून काढून घ्यायचं. तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड लिंक करावं लागणार नाही. आता एकदा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट काढलं तर तिथं आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणखीन एक याबाबतचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे विद्यार्थी 5वी 6वी मध्ये असताना काढलेले असतात. त्यामुळे काय होतं की त्या आधारला जो आत्ता तुम्ही मोबाईल नंबर वापरता तो मोबाईल नंबर लिंक नसतो. त्याचबरोबर त्या आधारवरील बायोमेट्रिक म्हणजे बोटांची ठसे, विद्यार्थ्याचा फोटो हा अपडेट नसतो. या गोष्टी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना मोबाईल नंबर लिंक असणं, तुमचं बायोमेट्रिक ठसे अपडेट असणं गरजेचे आहे. त्याच्यानुसारच तुमचं स्कॉलरशिपचं अकाउंट हे ऑनलाईन तयार होतं. त्यामुळं जर ज्या विद्यार्थ्यांचं ह्या गोष्टी अपडेट नसतील त्यांनी या गोष्टी अपडेट करून घ्यायच्या आहेत. याचं कारण असं आहे, कारण आधार कार्ड एकदा अपडेट केला की नवीन आधार कार्ड किंवा ते अपडेट होण्यासाठी लागणारा कालावधी हा जवळपास 15 ते 20 दिवसाचा असतो. त्यामुळे आता आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तयार करून घेऊ शकता. थँक्यू. या सेशनमध्ये आपण आवश्यक असणारे कागदपत्र जे काही लागत आहेत तो सर्व पार्ट बघितला. त्याशिवाय इतर जे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत त्याबाबत देखील चर्चा आपण केलेली आहे. जर याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असेल तर आमचे काही नंबर या ठिकाणी दिलेले आहेत, तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. थँक्यू.